सो आहे. मला पहिलं सांगा सर की तुम्ही हे हे कधी जॉईन केली बॅच तुम्ही? बॅच सर आज 5-6 दिवस झाले सर. सात आपलं हे चालू बॅच म्हणायची. आणि आणि तुम्ही रेकॉर्डेड सेशन्स पाहिले. सर तुम्ही अनम्यूट करा सर, माईक अनम्यूट करा. सर चुकून म्यूट झाला माझ्याकडनं, अनम्यूट करा तुमचा माईक. ओके, तुम्ही हा रेकॉर्डेड सर, सेशन चालू बॅच पाहिले? जाऊन सर. सॉरी. हा, रेकॉर्डिंग व्हिडिओ पाहिली सर तुमची. ओके ओके ग्रेट. आणि किती दिवसातून तुम्ही आता पेपर ट्रेडिंग वगैरे किती दिवसातून करताय सर? पेपर ट्रेनिंगला सर 5-7 दिवस चालूच म्हणायचं. 5-6 दिवस झाले. आणि हे 5-6 दिवसामध्ये कसा रिझल्ट होता तुमचा? चांगला रिझल्ट लागला सर. नंबर 1, 75% प्रॉफिट मध्ये. ओके, पेपर ट्रेडिंग मध्ये. ओके ओके. हा, पेपर ट्रेनिंग. ग्रेट. आणि जो ऍक्च्युअल सर ट्रेडिंग ते करताय ओव्हरबॉटचं समजलं नव्हतं ना, त्याच्यामुळे जर मायनस केलं होतं. काय काय? एक मिनिट हा सर. हा हा. हे जरा आवाज येतोय. नाही काय नाही, ते बोला. ओव्हरबॉटचं समजलं नव्हतं ना, त्यामुळे जरा पण ते तुम्ही सांगितल्यामुळं आता भरपूर जमतंय आता. ओके, चालायला चांगलं. हा, ते तुम्ही गडबड म्हणून तुम्हाला 75 रिझल्ट आता अजून चांगला आला असता तुम्हाला रिझल्ट. ग्रेट. आणि हा, नाही तर आता 100% तुम्ही झालं असतं सर. काय काय, सॉरी. नाही तर 100% प्रॉफिट झाला असतं सर. ते हा, ओव्हरबॉटचं काय समजलं नव्हतं एवढं, त्यामुळे जरा. राईट राईट राईट. नो नो प्रॉब्लेम सर. आणि मला एवढं सांगा फक्त की हे त्याच्यानंतर आता तुम्ही ऍक्च्युअल ट्रेडिंग चालू केलंय. हा सर. किती दिवस झाले करताय तुम्ही ऍक्च्युअल ट्रेडिंग? ऍक्च्युअल ट्रेनिंग सर आता दुसरा तिसरा दिवसच आहे सर. ओके. आणि किती ट्रेड केले तुम्ही ऍक्च्युअल ट्रेड 3 दिवसात? सर माझा हे 5वा 6वा ट्रेड आहे सर, सक्सेस गेलेला. 3 दिवसात? हा, 3 दिवसात सर. आणि टोटल किती केले ट्रेड? टोटल 7-8 केले असतील सर. 7-8 केले असतील, जास्त नाही केले. आणि त्यातनं 6-8 राईड गेले ऑलमोस्ट. हा, हो सर, हो सर. 6-7 राईट गेले सर. मागल मी मला सांगितलं होतं ना 2-4 दिवसाखाली पण. ग्रेट ग्रेट. आणि म्हणजे 80-90% रिझल्ट आहे. आणि नवीन आहात तुम्ही. अजून जर तुम्ही हे केलं, हो सर. काय म्हणतात, अजून जर तुम्ही प्रॅक्टिस केली तर तो अजून 90% 95% रिझल्ट होईल, किंवा मे बी अजून त्याच्यावर 100% होऊ शकतो. राईट. आणि हो जे सर. काय ट्रेड केलेत तुम्ही, ऍक्च्युअल ट्रेड बोलतोय, त्याचं तुमच्याकडे हे असेल ना, म्हणजे प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंट जे काय तुम्ही केले आता तुम्ही. हो, हो सर. ओके ओके. आणि हो अ, सर. किती म्हणजे किती रुपये हे 5-6 ट्रेड मध्ये 2-3 दिवसात किती रुपये इन्व्हेस्ट केले, आणि ओव्हरऑल काय प्रॉफिट लॉस काय तुमचा, म्हणजे किती रुपयांनी ट्रेड केलं? तर हा सर, भांडवल कमी असल्यामुळे मी 1,000, 1,200, 1,300 रुपये इन्व्हेस्टमेंट करून ट्रेड घेत होतो सर. हा, ठीक आहे ना, नवीन आहे तर प्रॅक्टिस होते थोडं. त्यामुळे. हा सर, आणि 100, 150, 100, 150 रुपये प्रॉफिट मध्ये येतो सर ग्रेट ना सर. दिवसाला. दिवसाला हो राईट, सर. म्हणजे 1000-1200 मध्ये 100-150 प्रॉफिट म्हणजे ते 10-12% भांडवलाच्या झाले. 10-12% सर. मग 10,000 मागे ते 1,000 रुपये झाले, लाखामागे ते 10,000 रुपये झाले सर. राईट. हो सर. हो सर. ग्रेट ग्रेट. हो कशामध्ये सर, करता एकदा तुम्ही कॅश? आणखी 100% झाले. इक्विटी मध्ये सर. कॅश? मध्ये. हा, इक्विटी कॅश मध्ये. कॅश. ओके ग्रेट. हा, इक्विटी कॅश इंट्राडे मध्ये. तुम्ही जर पुढे जाऊन फ्युचर्स मध्ये आलात, ऑप्शन मध्ये आलात, स्पेशली फ्युचर्स मध्ये आलात, तर तुम्हाला अजून प्रॉफिट बघायला मिळेल. मी ऑप्शन सजेस्ट नाही करा, पण तुम्ही तुमच्या आणि पाहिजे तर करू शकता. आणि फ्युचर्स केलं तर चालेल, किंवा थोडंफार ऑप्शन जरी केलं चालेल. तुम्ही अजून जास्ती प्रॉफिट मध्ये असाल सर. पण चांगलं वाटतंय ऐकून तुमच्याबद्दल. आणि म्हणा ना तुम्ही अजून चांगल्या रीतीने करू शकता हळूहळू. इट्स अ व्हेरी गुड सर. अशाच प्रकारे प्रगती करा. आय होप. मला बाकीच्या पार्टिसिपेंटना विचारायचं आहे जे इकडे आहेत. आणि सर, पहिलं म्हणजे तुम्ही प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंट दाखवू शकता ना, जे काय कमवत आहे तुम्ही त्याचं नवीन हो सुरुवातला. सर. ओके. येस येस. ग्रेट ग्रेट. ओके. आणि लक्षात घ्या, मी जसं लोकांना बोलतो की नवीन सुरुवात करताना छोट्या पैशापासूनच सुरुवात करायची आहे. सरांना तरी 1,000 लावले, मी तर 200-500 रुपये लावायला हो सर. सांगतो. हळूहळू वाढवायचे. 1,000, 2,000, 10,000, मग लाख रुपये लावा, किती लावा, 50 लाख लावा, मी तुम्हाला विचारायला येणार नाही. तुमच्या कॅपॅसिटीनुसार, पण सुरुवात छोट्यापासून करायची आहे तुम्हाला. हे प्रत्येकाने लक्षात घ्या. आणि मी सरांचं हे घेतलं, म्हणजे मनोगत घेतलं. कारण ते, आणि ते आपल्याला लास्ट सेशनला पण सांगवते.
राईट, म्हणून म्हटलं. आणि ते थोडं मिस्टेक करत होते आधी, पण आता ते नीट करतायत, राईट. हो म्हणजे सर. स्वतःच बोलले ते ओव्हरबॉटचं त्यांना हा. कळलेलं नव्हतं, तरी पण रिझल्ट होता. पण आता ते कळल्यानंतर अजून चांगला त्यांचा रिझल्ट यायला लागला. सो मला बाकीच्यांना विचारायचं आहे की हे जे संजय पाटील सर जे बोललेत, राईट, ते तुम्हाला जे काय ते बोलले सर, ते मोटिवेटिंग आहे की नाही आहे, ज्यांनी अजून सुरुवात नाही केली आहे ट्रेडिंगला? हो सर. बिलकुल सर सर. हो सर. हो सर, खूप छान आहे सर. हो हो आहे सर, सर. खूप छान. सर मला एक प्रश्न सर. हो सर. येस, क्वेश्चन घेतो. हॅलो इकडे सर. आवाज ब्रेक झाला, सॉरी. येस सर. एव्हरीवन, सगळ्यांकडनं मला ऐकायचं सर मोटिवेट आहे नाही सर आहे बोला. सर हा माझा एक प्रश्न आहे. हा, मी क्वेश्चन घेतो सर. क्वेश्चन सर घेतो मी. माझा एक प्रश्न आहे. घेतो मी क्वेश्चन घेतो. हे क्वेश्चन घेतो मी. पण बाकीच्यांना मला तेच विचारायचं आहे की हे जे काय सर बोलले ते तुम्हाला खरोखर मोटिवेटिंग वाटलं की नाही? जे काय म्हणा ना की सेम टेक्निक वापरतायत, फक्त रेकॉर्डेड सेशन ऐकलेत, राईट. आणि हो सर. हो 100% सर. मोटिवेट फार सर. कमी वेळेमध्ये एवढं सक्सेस दिसलं पहिल्या वेळी. हो ना सर. खूप छान वाटते की कमी कारण वेळामध्ये बसून फक्त रेकॉर्डेड सेशन एवढं पाहून या सोपं नाही लेवल पर्यंत मार्केट जाणं म्हणजे म्हणजे. येस येस, तर आता वेट करून राहिलो की कधी कधी मी सुरुवात करतो आणि मला पण असंच प्रॉफिट घ्यायचं आहे. राईट, ऍब्सोल्यूट राईट सर. म्हणून सर मी कॉंग्रॅच्युलेशन सर. थँक्यू सर. थँक्यू. ग्रेट 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 सर, सर, ग्रेट. अशाच भेटत नाही हो, जॉब चालू असल्यामुळे जरा टाइम भेटत नाही. काय सॉरी, काय झालं? जॉब असल्यामुळे सर टाइम भेटत नाही हो, थोडा टाइमाची जरा कमतरता आहे. राईट. तरी पण एवढं चांगलं करताय, जर तुम्ही प्रॉपर टाइम काढला तर अजून किती चांगलं कराल. ग्रेट ग्रेट, हॅलो हो सर. ना सर. सही आहे. मी क्वेश्चन्स घेतो, एक मिनिट मग क्वेश्चन घेतो सर माझा एक फक्त. प्रश्न होता. सर हा, मी माझा question- प्रश्न आहे सर. माझा प्रश्न आहे. सर. एक मिनिट, मी क्वेश्चन्स घेतो, पण त्याआधी लेट मी कम्प्लीट. मला एक गोष्ट बोलायची आहे सगळ्यांना. हे येस, म्हणजे हे क्वेश्चन्स हे क्वेश्चन्स भरपूर लोकांचे आहेत, ते सगळे मी प्रॉपरली घेतो क्वेश्चन्स तुमचे. फक्त एक गोष्ट लक्षात घ्या की म्हणतात ना, संजय सर सेम टेक्निक वापरतायत ज्या मी शिकवतो आणि ज्या आपल्या रेकॉर्डिंग मध्ये आहेत, राईट. सेम टेक्निक वापरतात, काय वेगळं वापरत नाहीयेत, राईट. ते पण तुमच्या बॅचचीच आहे, फक्त त्यांनी रेकॉर्डेड सेशन संपवले लवकर आणि त्यांनी ट्रेडिंग चालू केलं. तर संजय सरांसारख्या व्यक्तीला जर रिझल्ट येऊ शकतो, राईट, तर तुम्हाला का नाही? आणि सर तुम्ही ह्याच्या आधी कधी ट्रेडिंग केलंय? म्हणजे माझ्याकडे जॉईन व्हायच्या आधी, संजय सर अनम्यूट करा, तुम्ही कधी ट्रेडिंग केलंय ह्याच्या आधी? नाही सर, नाही, पहिलीच वेळच आहे सर, नाही केलं ट्रेड. कुठले काय ट्रेनिंग वगैरे काय आधी घेतलं असेल काही? नाही सर, फक्त एक जागा कोर्स घेतला होता सर, पण त्याच्यात काही एवढं शिकाय भेटलं नाही. अच्छा अच्छा, ठीक आहे. आता शिकायलाच भेटलं नाही तो विषय वेगळा, आणि कोणी घेतला वगैरे तर आपल्याला ते हा. समजायचं नाहीये, कोणी बाकी कोणाबद्दल आपल्याला हो, बोलायचं सर. नाहीये. पण लक्षात हा. घ्या की मला फार छान वाटतं, म्हणजे ऑलमोस्ट ही व्यक्ती नवीन आहे, आधी कुठला ते कोर्स केला पण काय समजलं नाही तर ते प्रश्न येत नाही, पण हे ऑलमोस्ट फ्रेशर व्यक्ती आहे शेअर मार्केटमध्ये, तरी पण सरांनी एवढं चांगलं काम करतायत. सो जबरदस्त आहे. नक्कीच त्यांचा पुढचा प्रवास अजून चांगला असेल, ते आम्हाला ब्राईट फ्युचर दिसत आहे. आणि मला शेवटचं एवढंच बोलायचं आहे सरांचं हे काम संपायच्या आधी, की आपण यांच्यापासून इन्स्पिरेशन घेतलं पाहिजे सरांपासून, की जर हे सर करू शकतात, मग आपण का नाही, आपण पण करू शकतो. सेम टेक्निक वापरून, सगळं सेम वापरून आपण पण करू शकतो, राईट. काही वेगळं शिकवत नाही मी पण सेम टेक्निक वापरतो, मी पण चांगलं प्रॉफिट कमवतो रोजचं, राईट. खूप मजा येते, कधी मार्केट चालू होतं, कधी ओपन होतं, आणि कधी आपण प्रॉफिट कमवतो, कधी ट्रेडिंग करतो. ही रोजची एक्साइटमेंट असते. शनिवार रविवार आला, अरे मार्केट बंद आहे, झालं आपले पैसे नाही बनणार, राईट. हे उलट म्हणा ना, माझ्यासाठी डिमोटिवेटिंग असतं. येस, सेशन असतात आपले, ते माझ्यासाठी मोटिवेशन असतं, पण मार्केट बंद आहे हे डिमोटिवेटिंग असतं. आता 7 दिवस मार्केट चालू नसतं, काय करणार, राईट. तर त्यामुळे तुम्ही पण असाच मस्त एन्थुसियास्टिक राहा, मस्त मोटिवेटेड राहा, आणि आयुष्यात चांगल्याने पुढे जा. काय माहिती, आमचा सपोर्ट तुम्हाला प्रॉपर असेलच काही लागलं तर, आणि तुम्हाला चांगल्या तरी आम्ही प्रॉपरली पुढे हे घेऊन जाऊ, मी आणि माझी टीम, जे तुम्हाला प्रॉपर सपोर्ट करू. सो नाईस टॉकिंग टू यू सर. चांगल्या तरी असेच पुढे जा. धन्यवाद, तुमचं मनोगत व्यक्त केलं. धन्यवाद सर. ओके, थँक्यू सर. थँक्यू. थँक्यू सर.